जागतिक तापमान वाढीचा भाग म्हणून भारतातही तापमानात मोठी वाढ होऊन होरपळ होण्याची तसेच योग्य काळजी न घेतल्यास उष्माघाताने जास्त लोक दगावण्याची शक्यता आहे। जागतिक तापमान वाढीचा भाग म्हणून भारतातही तापमानात मोठी वाढ होऊन होरपळ होण्याची तसेच योग्य काळजी न घेतल्यास उष्माघाताने जास्त लोक दगावण्याची शक्यता आहे। हे टाळण्यासाठीची काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन। उष्माघात होतो म्हणजे काय होते? उष्माघात का होतो याची माहिती करून घेण्याची गरज आहे। उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे। त्यावर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येऊ शकतो। उष्माघातात खूप ताप येऊन शरीराचे तापमान 104 अंश फॅरेनहाइटच्या पुढे जाते। हवा खूपच दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही। त्वचा लाल होते, हाताला खूप गरम कोरडी लागते, अजिबात घाम येत नाही, ती व्यक्ती ग्लानीत जाते, कधी कधी बेशुद्ध होते, कधी कधी झटकेही येतात। नाडी फार जलद होऊन रक्तदाब खालावतो। रक्त तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात। वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येतो। आपल्या शरीराचे तापमान वर्षातील सर्व ऋतूत 37 अंशाच्या खाली राहावे अशी निसर्गाची योजना असते। त्यासाठी शरीरात एक तापमान संतुलन व्यवस्था असते। त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला घाम जास्त येतो आणि तो वाळताना शरीरातील उष्णता वापरली जाऊन शरीराचे तापमान वाढत नाही। या उलट थंडीत आपल्याला घाम कमी येतो। या तापमान संतुलन व्यवस्थेवर तीव्र उन्हाळ्या उन्हाळा असल्यास म्हणजे हवेचे तापमान नेहमीपेक्षा 5 सेंटीग्रेडने वाढल्यास किंवा 45 अंशांपेक्षा जास्त झाल्यास उष्माघाताची शक्यता वाढते। अशा परिस्थितीत तहान नक्की भागवावी। त्यासाठी वारंवार म्हणजे दर तासाला 1 ग्लास पाणी प्यायला हवे व दिवसातून 3-4 वेळा तरी पाण्यात लिंबू सरबतात किंवा ताकात मीठ घालून प्यायला हवे। लघवी गडद पिवली उन्हाळा असल्यास म्हणजे हवेचे तापमान नेहमीपेक्षा 5 सेंटीग्रेडने वाढल्यास किंवा 45 अंशांपेक्षा जास्त झाल्यास उष्माघाताची शक्यता वाढते। अशा परिस्थितीत तहान नक्की भागवावी। त्यासाठी वारंवार म्हणजे दर तासाला 1 ग्लास पाणी प्यायला हवे व दिवसातून 3-4 वेळा तरी पाण्यात लिंबू सरबतात किंवा ताकात मीठ घालून प्यायला हवे। लघवी गडद पिवली होतात। कपडे गलाबंद असू नयेत, हवा खेळती राहील असे सैलसर असावे। घरातून बाहेर पडताना विशेषत प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे। 5 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, खूप लठ्ठ व्यक्ती, दारूच्या अंमलाखाली असणारे, काही विशिष्ट औषधे घेणारे यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो। तसेच रस्त्यावर, शेतात काम करणारे श्रमिक, रस्त्यावर विक्रीसाठी फिरणारे निरनिराळे फेरीवाले, उन्हात खूप वेळ वाहने चालवणारे रिक्षा चालक, गरम वातावरणात काम करावे लागणारे कामगार यांनीही विशेष काळजी घ्यावी। दमट हवेत काम करणं यांना विशेष काळजी घ्यावी। दमट हवेत काम करणं यांना त्या हवेमुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम न आल्याने अशांनाही उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते। सर्व सार्वजनिक ठिकाणी, शैक्षणिक संस्था, दुकाने, सरकारी व खाजगी कचेऱ्या, दवाखाने, रुग्णालये, प्रवासी थांबे, रेल्वे स्टेशन येणाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी पुरेसे व मोफत उपलब्ध करून देणे हे त्या संस्थांचे कर्तव्य आहे। उष्माघात कसा ओळखावा? उष्माघात अगदी अचानक, अनपेक्षित येत नाही। नीट लक्ष दिल्यास त्याची आधी चाहूल लागते। उन्हाळ्यात तहान, थकवा घालवण्यासाठी मीठ पाणी, सावलीत, गार हवेत विश्रांती अशा गोष्टी पाळल्या नाहीत, शरीरातील तुलनेने सौम्य बिघाडाकडे, पूर्व सूचनेकडे दुर्लक्ष केले तर खूप थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे, पायाचे व पोटाचे स्नायू दुखणे, त्यात पेटके येणे, हीट क्रॅम्प्स असा त्रास होतो।
हा त्रास म्हणजे उष्माघाताची पूर्वसूचना होय. ती ओळखून सावलीत शक्यतो गार जागेत विश्रांती घेणे, मीठ घालून भरपूर पाणी घेणे हे कटाक्षाने करायला हवे. अशी पुरेशी काळजी घेतली गेली नाही आणि पाणी किंवा मीठ कमी पडले तर शरीरातील बिघाड वाढून उष्मदमछाक असा त्रास होतो. यात खूप घाम येतो, प्रचंड थकवा येतो, चक्कर, मलमल, उलटी असा त्रास होतो. कधी कधी ताप येत नाही, उलट कातडी थंड लागते. कधी कधी भ्रमिष्ठासारखी अवस्था होते. अशा माणसाला वेलीत सावलीत शक्यतो गार जागेत हलवून विश्रांती द्यायला हवी. भरपूर पाणी व पुरेसे मीठ पोटात जाईल असे पाहावे. असे नाही केले तर शेवटी उष्माघाताचा झटक. कपडे काढून ओली चादर लपेटणे, त्यावर वारा घालत राहावा. गार पाण्याने अंग पुसत राहावे. बर्फाचे पाणी मिळाल्यास त्याचा वापर करावा. दवाखान्यात नेल्यावर या रुग्णाचे तापमान लवकरात लवकर, शक्यतो काही मिनिटांमध्ये 38 अंशांच्या खाली आणण्यासाठी रुग्णावर गार पाण्याचा फवारा उडवून त्याला पंख्याच्या झोताखाली ठेवतात. बर्फाचे कपडे काढून ओली चादर लपेटणे, त्यावर वारा घालत राहावा. गार पाण्याने अंग पुसत राहावे. बर्फाचे पाणी मिळाल्यास त्याचा वापर करावा. दवाखान्यात नेल्यावर या रुग्णाचे तापमान लवकरात लवकर, शक्यतो काही मिनिटांमध्ये 38 अंशांच्या खाली आणण्यासाठी रुग्णावर गार पाण्याचा फवारा उडवून त्याला पंख्याच्या झोताखाली ठेवतात. बर्फाचे कपडे काढून ओली चादर लपेटणे, त्यावर वारा घालत राहावा. गार पाण्याने अंग पुसत राहावे. बर्फाचे पाणी मिळाल्यास त्याचा वापर करावा. दवाखान्यात नेल्यावर या रुग्णाचे तापमान लवकरात लवकर, शक्यतो काही मिनिटांमध्ये 38 अंशांच्या खाली आणण्यासाठी रुग्णावर गार पाण्याचा फवारा उडवून त्याला पंख्याच्या झोताखाली ठेवतात. बर्फाचे रक्त तपासतात आणि गरजेनुसार पुढील उपचार करतात. काही महत्त्वाच्या सूचना: उन्हात, गरम हवेत सतत काम करणे टाळावे. मधून मधून सावलीत थांबावे. शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी. तहान शिल्लक ठेवू नये. त्यासाठी दर तासाला 1 ग्लास एवढे पाणी प्यावे. लघवी गर्द पिवली होणार नाही एवढे. हवेचे तापमान 44 अंशांपेक्षा जास्त असेल तर शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, दुकाने सकाळी 11 ते दुपारी 4 बंद ठेवाव्यात. दिवसातून 3-4 वेळा तरी पाण्यात मीठ घालून प्यावे. शरीर पूर्ण झाकले जाईल, पण हवा खेळती राहील असे पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे घालावे. घरातून बाहेर पडताना, विशेषतः प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे. उष्माघाताची शंका आल्यास लगेच सावलीत नेऊन अंगावर ओली चादर लपेटून वारा घालत दवाखान्यात न्यावे.